माझं नाव सावित्री बाबुराव माळे, कर्नाटकमध्ये आहे. तालुका बेटा झाले. आमचं छोटंसं मेस आहे. तेव्हा सर जेव्हा ते कार्ड देऊन गेले तिने. मग असं सहज आले होते तेव्हा आम्ही बरेच होतो. असं आमचं कैकनॉटरचं हे आहे म्हणून कार्ड देऊन घेतलं मुलग्याकडे. ते पुढं 2024 मध्ये चांगले होते. अचानकच काय कळलं नाही काय झालंय. मला 4 महिने अंगावर पडले. मग पोट तीन फुगायला लागले. हॉस्पिटलला गेलं तर नॉर्मल गोळ्या औषध दिले, काय लक्ष दिलं नाही. फार जास्त झाले. मला आष्टरादारला गेले. त्यांनी म्हटले लई दिवस नाही आहे, पूर्ण 4था स्टेज आहे कॅन्सर आणि ट्रीटमेंट या म्हटले. तिथं 2 घेतले मी ट्रीटमेंट. केमो त्यांनी केलं. मग आम्हाला ते एकच कमी भेटलं. पाणी काढले पोटातले. पाणी झाले 2 लिटर. मग तिथनं आम्हाला बरं वाटलं नाही. ते बदलून घेतलं आम्ही. कॅन्सर सेंटरला घेतलं. त्याच्यानंतर काय झालं, आम्हाला दवाखाना बरोबर वाटलं नाही. त्याच्या अगोदर आम्हाला आनंद सरांकडनं आम्हाला कॅंगन वॉटरचा मेसेंजर जवळ कुठं सांगा म्हणताना मग त्यांनी बाळ सरांचं दिलं. आम्ही कन्नरमध्ये राहतो. आमचा भाऊ कन्नरमध्ये आहे. तिथं टाकण्यासाठी मग बाळ सरांचा नंबर मिळाला. बाळ सराकडे गेलो आम्ही. मग पाणी बघितलं. पाणी सांगितलं. बाळ सरांनी सांगितलं तुम्ही पाणी घ्यायच्या अगोदर माझा गॅरंटी होते की ह्या पाण्यानं माझं पेशंट नेट होत आहे. आणि गाठ नारळावर मोठी होती ती 18 दिवसात 5-6 वेळा लाईव्ह पाणी दिले त्यांच्या घरी घेऊन पेशंटला. आणि तिथल्या तिथं कन्नरमध्ये पाणी देत 18 दिवसात. त्याच्यानंतर मला दवाखान्यात जो पसंत पडला नाही. मला मी ज्या दवाखान्यात बदललो, कॅन्सर सेंटरला आलो. कॅन्सर सेंटरला आल्यानंतर बामणे सरांनी रिपोर्ट बघितल्यानंतर म्हटलं आम्ही एकदम रिपोर्ट काढणार. हे रिपोर्ट तेवर आम्ही पेशंट असं झाले असं वाटत नाही. मग तिने रिपोर्ट काढा. दुसरं पेशंटला घेऊन आलो. पावसाळा चालू होता. मग रिपोर्ट काढण्यामध्ये पैसे त्यांनी भरलो. मग रिपोर्ट सिटी स्कॅन मध्ये नेलं. बायोप्सी करणार म्हटलं, म्हणजे बायोप्सी करणार म्हटलं तर सिटी स्कॅन मध्ये नेलं. तो 18 दिवस झाले होते पाणी घेऊन घ्या. सिटी स्कॅन करताना ते दात पूर्णपणे गेलेलं होतं. त्याच्या अगोदर म्हटलं तुझं गाठ पूर्ण करणार आहे पाण्यामुळं, तू काळजी करू नको. पेशंट बाहेर हसत आला आणि म्हणाले का तुम्ही सांगितलं ना माझं काम ती करली. मग त्याच्यानंतर डॉक्टरांनी सगळं 4-5 जण मिळालं. आम्ही पण 4 जण होतो. एका रूम मध्ये गेला. मग त्यावेळी पवार डॉक्टरांचं मॅडम ती काय म्हणाली, पेशंट येऊन टेक्याच मारली. कॉंग्रॅच्युलेशन म्हणाली आजपर्यंत आम्ही 20 वर्ष दवाखान्यात टाकलोय. एका केमोमध्ये एवढी मोठी गाठ करत नाही. तुम्ही काय काय त्याला सांगा मला. आम्ही कॅंगन वॉटर घेतलं म्हणून सांगितलं नाही. आम्हाला आत्मविश्वास आहे असं गोष्ट केलं देव आहे म्हणून. मला देवानच पाणी घ्यायला सांगितलं. हे बी गोष्ट सत्य आहे. हे पाणी घ्यायला मी गेल्या 35 वर्ष मी 40 वर्ष मी कौल लावतो आमच्या सिद्धेश्वर गावात. मला पाणी घ्यायला देवानेच कौल दिलता. म्हणून मी गॅरंटी ना भाट सराला यायच भाट सर सांगेल. मी पाणी घ्यायच्या अगोदर ऍडव्हान्स सांगितलं होतो तुमच्या पाण्यामुळे माझं पेशंट नीट होणार आहे. आता सांगितलं तर अगोदरच मला यांनी सांगितलं ज्या दिवशी पाण्यावर आले त्या दिवशी. आणि त्यानंतर मग पाणी चालू झालं आपलं 18.5 आणि 9.5. आणि मग यांनी रिपोर्ट काढले कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये. त्यांनी सांगितलं गाठच नाही तर पुढची परीक्षा घेण्याची काहीच गरज नाही. आणि त्यांचे दुसरे औषधोपचार चालू होते, सक्सेस झाले आणि आज पूर्ण 100% बरे. बाळ सरांनी सेंटर चालू केलं. दुवासिवत बेसिक यांचे दुवासिवत बेसिक मध्ये सरांना आणि सरांचा नेम झाल्यामुळं